उद्या अक्षय तृतीया आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी केलेली एक छोटी चूक तुमचं पुण्य कमी करू शकते आणि एक छोटासा योग्य उपाय तुमचं नशीब कायमचं बदलू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेला महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा कशी करावी. लोक करतात पण ती चुकीने करतात. मी आज तुम्हाला त्याची योग्य पद्धत सांगणार आहे आणि कोणत्या स्पेसिफिक गोष्टीचं दान केल्याने खरोखर लक्ष्मी स्थिर राहते या पण गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचे उपाय जे आहेत ते खूप कमी लोकांना माहिती आहेत. पॉइंट नंबर 1, महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा. तर अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोने खरेदी करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे लक्ष्मी आणि बुद्धी स्थिर करण्याचा. पण लोक काय करतात, फक्त अगरबत्ती लावतात, पूजा संपवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. योग्य पद्धत अशी आहे की सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. पिवळे किंवा पांढरे असतील तर खूपच उत्तम. सर्वात आधी गणपतीची पूजा करा, कारण गणपतीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करा, तिला फूल, हळद, कुंकू अर्पण करा. आता इथे एक खास गोष्ट, महालक्ष्मी समोर तांदळाचा छोटा ढीग ठेवा आणि त्यावर एक नाणं ठेवा. ही गोष्ट खूप कमी लोक करतात, पण यामुळे धन टिकून राहते असं मानलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, पूजा करताना फक्त मागू नका, हे एक वाक्य नक्की बोला. माझ्या घरात आलेलं धन योग्य मार्गाने वापरता येऊ दे. हे वाक्य खूप शक्तिशाली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गणपतीची आणि महालक्ष्मीची पूजा करायची. आणि त्यासमोर जे तुम्हाला तांदूळ ठेवायला सांगितलेत, हा उपाय खूप प्रभावशाली आहे, त्यामुळे तुम्ही हा हमखास करायचाच आहे. तांदूळ म्हणजे तांदूळच ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर एक नाणं ठेवायचे. तर आता पॉइंट नंबर 2, जे की सर्वात महत्वाचा आहे, हटके आणि एक स्पेसिफिक म्हणायला गेलं तर म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगतेय त्या जे ठरलेल्या वस्तू आहेत त्याच तुम्हाला उद्या दान करायच्या आहेत. म्हणजे असं नाहीये की हो मी खूप दान करतो, मी कपडे दान करतो, मी अन्न दान करतो, माझ्या घरातलं उरलेलं शिळं पाकं तुम्ही कुणाला दिले, किंवा तुमचे जुने झालेले कपडे जे की तुम्हाला आता घालायचे नाहीयेत ते कपडे तुम्ही कुणाला दिलेत म्हणजे ते दान असं नाही. ते तर तुम्ही द्या, परंतु उद्याच्या दिवशी खास काय दान करायचे आणि काय नाही त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्या विशेष कारणासहित, स्पष्टीकरणासहित. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्वाचा भाग. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्षय तृतीयेला काहीही दान केलं तर चालत नाही. योग्य वस्तूस दान केली तरच त्याचा परिणाम दिसतो. आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या खूप कमी लोकांना माहिती आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे भिजवलेले हरभरे. अक्षय तृतीयेला भिजवलेले हरभरे दान करणं खूप प्रभावी मानलं जातं. हरभरा म्हणजे वाढ आणि ऊर्जा. हे दान केल्यानं कमाई वाढते असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, कोरडे हरभरे दान करायचे नाहीत. हरभरे हे भिजवूनच दान करायचे. नंबर 2, गूळ आणि तूप. फक्त गूळ किंवा फक्त तूप द्यायचं नाहीये. गूळ आणि तूप हे एकत्र द्यायचे. गोडवा प्लस समृद्धी. घरात सुख आणि समाधान वाढतं. हा खूप जुना पण विसरलेला उपाय आहे. आता बघा, फक्त गुळाचा खडा द्यायचा आहे असं नाही, किंवा फक्त तूपच द्यायचे असं नाही. तर जर तुम्हाला द्यायचंच आहे तर गूळ आणि तूप हे दोन्ही एकदाच द्या. फक्त एक गोष्ट देऊ नका, नाही तर त्याचा जो परिणाम आहे तो दिसणार नाही. नंबर 3 आहे साबुदाणा किंवा तांदळाचे लाडू. साबुदाणा किंवा तांदळाचे लाडू दान करणं खूप शुभ मानलं जातं. हे एक सात्विक अन्न आहे. घरात शांतता राहते आणि वाद कमी होतात. हा खूप रेअर उपाय आहे आणि हा तुम्ही हमखास करायला पाहिजे. आता साबुदाणा किंवा तांदूळाचे लाडू कसे करतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला सांगेन. परंतु हे जे 2 प्रकारचे लाडू आहेत ते दान करणं खूप गरजेचं आहे. आता नंबर 4, काळे तीळ. काळे तीळ दान करणं म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करणं. जर सतत अडचणी येत असतील, काम अडकत असतील तर हा उपाय नक्की करा. आणि नंबर 5, संपूर्ण हळद. म्हणजे हळद पावडर नाही, संपूर्ण हळदीचे तुकडे दान करायचे आहेत.
हळद म्हणजे शुभत्व आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळे पैसा टिकतो असं मानलं जातं. म्हणून तुम्हाला जे हळकुंड असतात ते हळकुंड दान करायचे, पावडर दान करायचे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दान करताना दिखावा करू नका, फोटो काढून पोस्ट करू नका. आजकाल सोशल मीडियावरती जे काही तुम्ही दान धर्म केलाय त्याचे लगेच गोष्टी व्हिडिओज व्हायरल होतात, तर असं करू नका. जे तुम्हाला दान करायचे ते एकदम मनोभावे मनातून करा. वरच्या मनाने केलं तर त्याचे परिणाम दिसत नाही. दान नेहमी शांतपणे आणि मनापासून करावे, कारण चुकीची भावना जर असेल तर कमी पुण्य मिळतं, योग्य भावना असेल तर अक्षय पुण्य मिळतं. अक्षय तृतीया वर्षातून फक्त एकदाच येते, पण या दिवशी केलेलं पुण्य हे अक्षय म्हणजे कधीही संपत नाही. म्हणजे तुम्ही आता इतर दिवशी भरपूर काही दान करत असाल, पण उद्या जर तुम्ही काहीच दान केलं नाही तर त्याचा काहीच अर्थ नाहीये. त्याच्यामुळे अक्षय तृतीयेला तुम्हाला यापैकी एखादी गोष्ट दान करायचीच आहे. तर तुम्ही आज सांगितलेले उपाय केले, योग्य पूजा, योग्य दान, तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल दिसेल. तर तुम्ही इतर दिवशी दान करताय, उद्या तुम्ही काहीच करत नाहीये, म्हणजे कसं आहे, उद्या जे तुम्ही दान करताल आणि पूर्ण वर्षभर जे करताल ते दोन्ही पण बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जे दान करायचे ते उद्या नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.